आंतरजातीय विवाह केल्याने ठाणे शहरात राहणाऱ्या एका जैन कुटुंबावरती समाजाने सामाजिक बहिष्कार घातल्याचा प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणी सदर कुटुंबाने पोलीस यंत्रणेसह सरकारी दरबारी खेटे घालूनही न्याय मिळत नसल्याची माहिती ॲडव्होकेट सागर कदम यांनी दिली आहे। सोहनलाल छबीलाल जैन असं या बहिष्कृत कुटुंबाच्या प्रमुखाचं नाव आहे। ते नामदेववाडी पाचपाखडी येथे वास्तव्यास असून आणि त्यांच्या कुटुंबियांना गेल्या 4 महिन्यांपासून बहिष्काराचा सामना करावा लागतोय। ॲडव्होकेट सागर कदम आणि सोहनलाल जैन यांनी सांगितलं की सन 2025 मध्ये बिसा नरसिंहपुरा दिगंबर जैन समाज मुंबई यांच्या वतीने बिसा नरसिंहपुरा दिगंबर जैन समाज या ट्रस्टची स्थापना करण्यात आली आहे। हा ट्रस्ट स्थापन करण्यामागे समाजाचे कल्याण आणि धार्मिक सांस्कृतिक चळवळ चालवणे हा उद्देश होता। मात्र ट्रस्टचे अध्यक्ष महावीर धुलचंद टाया या उद्देशालाच हरताळ फासला आहे। जानेवारीमध्ये दिगंबर पंथाचे सोहनलाल जैन यांचा मुलगा दिव्येश याचे लग्न 30 नोव्हेंबर 2025 रोजी श्वेतांबर समाजातील सलोनी राजेश शहा या मुलीशी ठरले होते। आंतरजातीय विवाहास बिसा नरसिंहपुरा दिगंबर जैन समाजचे अध्यक्ष महावीर टाया, राजेंद्र कुमार मेहता, प्रचार मंत्री जिनेंद्र कुमार सालिया, संजय भामावत, बसंतलाल भुकिया, अशोक ढिलिय, ललित पंचोली यांनी दिगंबर पंथ व्यतिरिक्त अन्यत्र सोयरी करण्यास विरोध केला। या विरोधात सोहनलाल जैन यांनी न जुमानता विवाहाचा निर्णय कायम ठेवला। त्यामुळे संतापलेल्या टाया आणि सहकाऱ्यांनी भांडूप येथील जैनम हॉलमध्ये 24 ऑगस्ट 2025 रोजी बैठक बोलावून दिगंबर जैन समाजा व्यतिरिक्त लग्न करणाऱ्या कुटुंबावरती बहिष्कार घालण्याचा सामाजिक कायदा केला। या कायद्यानुसार जो बहिष्कृत कुटुंबाला आपल्या कार्यक्रमात बोलवेल त्याला ही बहिष्कृत करण्याचा नियम घातला। त्यानंतर 16 नोव्हेंबर रोजी झालेल्या बैठकीत सोहनलाल यांच्या घरातील लग्न समारंभास उपस्थित राहणाऱ्या दिगंबर जैन समाजातील नागरिकांना दंड आणि बहिष्कार अशी शिक्षा भोगावी लागली, अशी घोषणा सोहनलाल यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आलेली आहे। मूळ गावी सभा बोलावून सोहनलाल आणि त्यांच्या कुटुंबावरती जाहीरपणे सामाजिक बहिष्कार घालण्याची देखील घोषणा करण्यात आली आहे। त्यानंतर समाजाने सोहनलाल जैन यांच्याशी असलेले संबंध तोडले असून गेल्या 4 महिन्यांपासून त्यांना कोणत्याही शुभ अशुभ कार्यामध्ये सहभागी करून घेतलं जात नाही। सामाजिक मेळाव्यात तसेच समाजातील कोणत्याही व्यक्तीशी कौटुंबिक किंवा व्यावसायिक संबंध ठेवण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे। या प्रकरणी सोहनलाल जैन यांनी नौपाडा पोलीस ठाण्यामध्ये लेखी तक्रार देऊनही कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नसल्याचं ॲडव्होकेट सागर कदम यांनी सांगितलं आहे। सोहनलाल जैन म्हणून नौपाडा येथे राहतात, ठाणे येथे। ते माझ्याकडे आले। ते जैन समाजापैकी व्यक्ती आहेत, ते व्यवसायामध्ये असतात। त्यांच्या संदर्भात एक अशी घटना घडली की त्यांच्या मुलाचं लग्न जे आहे ते जैन समाजामध्येच दुसऱ्या एका कास्टच्या मुलीबरोबर ठरलं 2025 ला। तर त्याच्यामध्ये त्यांची जी ट्रस्ट आहे आणि समाजाचे जे मुखिया आहेत, ट्रस्टचं नाव आहे बिसा नरसिंहपुरा जैन समाज ट्रस्ट, मुंबईची आहे ती रजिस्टर। तर तिथले जे चेअरमन आहेत, महामंत्री, जे समाजाचे मोठे मोठे लोक आहेत, त्यांनी त्या सदरच्या लग्नाला विरोध केला की तुम्ही लग्न करू नका वगैरे। पण दोन्ही फॅमिलीचं पसंती असल्यामुळे त्यांनी लग्न करायचं ठरवलं। त्याच्यानंतर त्यांनी फरमान काढला की यांच्या लग्नाला कोणी जाईल तर त्यांना समाजाच्या बाहेर केलं जाईल, यांना समाजाच्या बाहेर केलं जाईल, असा फरमान काढला। त्याच्यानंतर तरी सुद्धा यांनी लग्न केलं। लग्नानंतर जे लग्नाला अटेंड केलेले, जे जवळचे होते बिचारे, ज्यांना यायचं होतं, नातेवाईक होते वगैरे, त्यांनी माफी मागायला लावली आणि 11,000 रुपये 15,000 रुपये असे दंड वसूल केले त्यांच्याकडनं, कारण यांनी यांच्या समाजाच्या विरोधात जाऊन मुलाचं लग्न केलं। तर हे जे सर्व प्रकरण आहे, याच्या आधी पण हे बऱ्याच या लोक जे आहेत, ट्रस्ट आहे याच्यामधले जे ट्रस्टी आहेत, जे मुख्य आता बसलेले आहेत, या लोकांनी बऱ्याच लोकांबरोबर असं सोशल बायकॉटिंग केलेलं आहे। आणि सोशल बायकॉटिंग ऍक्ट जो आहे, महाराष्ट्र सोशल बायकॉट ऍक्ट 2016, याच्याप्रमाणे हा गुन्हा होतो। त्याला 3 वर्षाची शिक्षा आहे आणि दखलपात्र गुन्हा आहे। तर सदरची याची कल्पना यांना नसल्यामुळे यांना माहीत नव्हतं काय करायचं। हे माझ्याकडे आले, त्याच्यानंतर आम्ही सदरची कंप्लेंट जी आहे, IPCची कलम एक्स्टॉर्शन आणि धमक्या दिलेल्या आहेत यांना, त्या संदर्भात, प्लस सोशल बायकॉट ऍक्ट 2016 प्रमाणे जी 3 वर्षाची शिक्षा आहे, त्याच्यामध्ये आम्ही गुन्हा दाखल करण्यासाठी नौपाडा पोलीस स्टेशनला तक्रार केली। परंतु नौपाडा पोलीस स्टेशनने अजूनपर्यंत या सदर प्रकरणाची FIR केलेली नाही आणि त्या लोकांनाही बोलवलं नाही, यांनाही बोलवलं नाही जबाब घेण्यासाठी। याच्यावरून त्यांच्यावरही काही प्रेशर दिसतंय आणि ते अशा एक प्रकारे सोशल बायकॉटिंगला नौपाडा पोलीस स्टेशनचे जे कोण आहेत ते एक प्रकारे मदत करतात, असा फिर्यादीचा आरोप आहे याच्यामध्ये। कोणते नौपाडा PSI त्यांच्याकडे तपास आहे, नौपाडा पोलीस स्टेशन सिनियर तिथे महाजन साहेब म्हणून आहेत, हे गेलेले। आणि IO PSI कोणतरी होते ना, त्यांचं नाव नाही लक्षात त्यांचं। हा जैन समाज आहे, जैन समाज पुढारलेला आहे, व्यावसायिक, आपण सर्व गोष्टी मान्य करतो। पण मुंबईमध्ये असताना अशा प्रकारच्या ज्या गोष्टी घडतात, एखाद्या फॅमिलीने लग्न करायचं ठरवलं त्यांच्या इच्छेप्रमाणे, तर त्याला विरोध करणं एकतर त्यांचे जे अधिकार आहेत, कॉन्स्टिट्यूशन संविधानाने दिलेले, त्याच्यावरच मुख्यपणे घाला आहे। आणि समाजाच्या ताकदीचा असा गैरवापर करणं, आणि हे जे आहे, हे ट्रस्ट आहे, हे सगळे जे पैसे जमा करतात हे समाजाकडूनच देतात, यांच्यासारखीच लोक देतात।
त्यांच्यावर त्याचाच बळाचा वापर करणं आणि प्लस त्यांना एक्स्टॉर्शन म्हणजे धमक्या दिलेल्या आहेत यांच्या नातेवाईकांना, जे लग्न अटेंड केलेत यांच्यासोबत यांना बंदी घातली गेली, कुठल्याही कार्यक्रमाला यांना बोलवलं नाही. त्याप्रमाणे कुठलीही जी लग्न आहेत समाजाची, नातेवाईकांची वगैरे, बिचारांना जाता नाही आलं त्याच्यामुळे घाबरून, कारण का त्यांनाही दंड लागेल आणि ह्यांनाही हे फाईन लागेल म्हणून. जैन समाजाचे आहेत पण त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे पार्ट आहेत, याची माहिती हे देते. एक श्वेतांबर जैन है, मुलगी श्वेतांबर जैन है और हम दिगंबर जैन है। दोनों की सहमति से, दोनों परिवार की सहमति से ही शादी हुआ है। पर हमारे जो ट्रस्ट मंडल में जो अभी नवीन कार्यकारिणी आई है, महावीर टायम के अध्यक्ष है और राजेंद्र मेहता, इन दोनों ने क्या व्यक्तिगत द्वेषभाव से या कुछ भी इस प्रकार का षड्यंत्र रचा और मतलब मेरे शादी के पहले ही 2-4 मीटिंग बुला करके इन्होंने ऐसा ढिंडोरा पीटा कि इनकी सोनलाल की शादी में कोई जाएगा नहीं, अगर जाएगा तो उसका सामाजिक बहिष्कार किया जाएगा, नहीं उसमें 11,000 रुपये अर्थदंड लिया जाएगा और मला तशी धमकी दिली यांचे कपडे काढून टाकू असं. पण महावीर टायांनी त्या 16 नोव्हेंबरला जे मीटिंग झाली त्याच्यामध्ये त्यांनी खुली धमकी दिली की यांच्या कुणाला निमंत्रण देऊ नको, कुणाला बोलवू नको असं.